आता परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे ना की यावर्षी आपल्याला निवडणूक लढवता येईल याची खात्री देता येत नाहीये. पप्पा असं काही होणार नाहीये हो. जनसेवा पार्टी ही निवडणूक लढणार सुद्धा आणि भावना निवडून सुद्धा येणार आहे. काय रे सिद्धिराज, कशी निवडून येणार आहे? मला असं वाटतं, हे बघ सिद्धू, आता तू यामध्ये पडू नकोस. तुझ्या बायकोनं जे काही गुण उधळलेत ना त्यावेळी सगळे बघितले. आता परत तू बायकोची बाजू सावरायला जाशील आणि सगळे कार्यकर्ते अजूनच भडकतील. अरे अजी, तू तर असं बोलतेस की या सगळ्यात भावनाचीच चूक आहे. मी सांगतो ना, भावनाची या सगळ्यात काही चूक नाहीये. नाही बाबा, तिची काहीही चूक झालेली नाही बाबा. सगळं चुकलं ते आमचं चुकलं. तिला आम्ही उमेदवारी दिली हेच तर आमचं चुकलं. त्या दिवशी तुला आम्ही विरोध केला असता तर आज हे सगळं घडलं नसतं. ही आमची चूक झाली. बास झाला आजी, विनाकारण तुम्ही भावनावरती आरोप करताय. होय ना? आता खरं काय घडलं ते तू सांग. अगं तू माझा मुद्दा तर ऐकून घे. नुसती बडबडतेस तू. मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. नको बोलूस. तुम्ही दोघंही गप्प बसा. सारखा फोन वाजतोय, कोणी कधी काय बोलेल याचा नेम नाहीये आणि तुमच्या दोघांची इथं मग कटकट. हे पण हा, बाकी महिलांना बाहेर ठेवा आणि तुम्ही दोघी जात या. अधिराज, दार उघडा. काय झालं काय पप्पा? कोण येत आहे? आपल्या पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या. या पप्पा. या 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 बसा. नाही, चहा कॉफी वगैरे काही घेणार आहे की नाही? बसा. नाही नाही, आम्हाला काही नकोय. अहो, चहा कॉफी तर सोडाच, पण तुमच्या घरचं पाणी पिण्याची सुद्धा इच्छा नाही आमची. तुम्ही आधी शांत व्हा. शांत व्हा भगवती. तुमचा राग कळतोय आम्हाला. आम्ही देखील या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करतोय. काळजी करू नका. कशाला पाहिजे पाठपुरावा? अहो, सगळं उघड उघड आहे. भावनाताई असं वागतील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. त्यांच्या या वागण्याने पक्षाच्या नावाला काळीमा फासला गेलाय आणि म्हणूनच आमची आणि बाहेर उभ्या असलेल्या महिला कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे, भावना गाडे पाटील यांना दिलेली उमेदवारी रद्द करून त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे. असं काही होणार नाहीये. हे बघा, मी सांगतोय ना तुम्हाला, भावना या सगळ्यात पूर्णपणे निर्दोष आहे. थोडे दिवस द्या, मी सगळे पुरावे तुमच्या समोर मांडतो ना. ठीक आहे, मग ते पुरावे आमच्याकडे आले की मग आम्ही भावनाताईंचा प्रचार करू. अरे पण तोपर्यंत या पक्षाला आमच्याकडून कोणतेही सहकार्य मिळणार नाही. चल ग. भावना गाडे पाटील हाय हाय. भावना गाडे पाटील हाय हाय. भावनाताई गाडे पाटील हाय हाय. भावनाताई गाडे पाटील हाय हाय. भावना गाडे पाटील हाय हाय. अरे याला काय अर्थ आहे? तुमच्या उमेदवाराच्या विरुद्ध तुम्ही अशी नारेबाजी नाही देऊ शकत. काय चाललंय काय इथे? थांब सिद्धू. अगं पण आजी, बाहेर माणसं सगळी चिडलेली आहेत आणि या तुझ्या बोलण्यानं आणखी वातावरण चिघळेल. हिनं एकदा आपलं तोंड काळं करून घेतलंय, आता काय तुला तुझं तोंड काळं करून घ्यायचंय? अगं पण याला काय अर्थ आहे? पक्षातलेच कार्यकर्ते आपल्या विरोधात गेले तर आपण कामं कशी करायची? त्यांच्यावर चिडण्यापेक्षा स्वतःच्या बायकोला 4 शब्द सुनाव. त्यांच्यामुळे सगळं घडलंय, समजलं? पुन्हा पुन्हा तुम्हा सगळ्यांना तेच सांगतोय की भावनामुळे काही घडलेलं नाहीये. तुम्ही तिला एकटीला का दोष देताय? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की भावना फक्त आपल्या पक्षाचा भाग नाही तर आपल्या कुटुंबाचा भाग सुद्धा आहे. जेव्हा मी पक्षाच्या कामात काही गडबड करायचो तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहायचात ना. मग आता भावनाच्या बाबतीत ते घडतंय, मग तुम्ही तिला एकटीला का सोडताय? आणि मी तुम्हाला सांगतोय ना, हे सगळं जे घडतंय ना, हे मुद्दाम कोणीतरी घडवून आणलेलं आहे. सिद्धिराज, अरे हे फक्त तू म्हणतोयस. तू तुझ्या बायकोनं स्वतःहून हे सगळं कबूल केलंय. त्याचं काय? आजी, मी खरंच सांगते, तो आवाज माझाच असला तरी मी असं काहीही बोललेले नाहीये. बस बस झालं. तुझ्या या बोलण्याला आता काही अर्थ उरलेला नाहीये, समजलं? वाटलं होतं की तू शिकलेली आहेस, सवरलेली आहेस, पक्षाची कामं जबाबदारीनं समर्थपणाने सांभाळू शकशील, पण हे असे आधुनिक रंग दाखवशील असं मात्र आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. भावना, आजी बस, वाटेल ते काय बडबडू नकोस. तुला माहित नसताना उगाच वाटेल ते आरोप का करतेस तू? हो, तू शिकव. तू शिकव आता आम्हाला कुणाला काय बोलायचं ते. अरे चांगलं निलांबरीला आम्ही उमेदवारी देत होतो, पण तुला हिचं नाव कशासाठी घोषित करावं असं वाटलं ते तुला आणि परमेश्वराला माहिती.
काय म्हणून या महामायेचं नाव तू घोषित केलं असते. आता तेलही गेलं, तूपही गेलं आणि हातात राहिलं काय, दुप्पाटणं. अशी परिस्थिती झालेली आता. या निवडणुकीत आपल्याकडून एकही उमेदवार उभं करण्यात काही अर्थ नाही आहे. आपल्याला भावनाची उमेदवारी रद्द करावी लागेल. हे शक्य नाहीये पप्पा. वाटेल ते झालं ना तरी भावनाची उमेदवारी रद्द होणार नाही. भावना निवडणूक लढणार सुद्धा आणि जिंकणार सुद्धा. या गोष्टीची जबाबदारी माझी आहे. जानू, तुला जर वेळ असेल तर आपण एक क्विक कॉफी ब्रेक घेऊयात. आय एम सो सॉरी जयंत सर. त्याचं काय ना, खूप कामं करायची आहे तो मला. खरंच मी खूप बिझी आहे. हो, ओके. बी रेडी मिस्टर जयंत कानेटकर. तू माझ्याबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी संधी शोधतोयस, पण मी मात्र तुला बर्बाद करण्याची वाट पाहतीये. सिंचना, कॉफी केली तुझ्यासाठी. काय ग बाळा? अगं मला वाटलं ऑफिसचं काम करत असशील, म्हटलं कॉफी घेतलीस की छान वाटेल तुला. आज सुट्टी घेतलीस का? नाही बरंच आहे सुट्टी घेतली असशील तर. जे काय घडलं त्याने तुला मनस्ताप झालाच असणार ना. आज छान आराम कर, म्हणजे उद्या कसं फ्रेश एकदम ऑफिसला जाशील. अगं उगी ऐक बघू माझं, इकडे बघ. आता चूक तर घडली आहे की नाही हे तर खरं आहे, पण आता आपण मागे जाऊन ती चूक दुरुस्त तर नाही करू शकत, पण आपण आपल्यामध्ये सुधारणा करू शकतो की नाही. पुन्हा अशी चूक घडणार नाही याची काळजी घेऊ शकतो आणि पुढे कसं योग्य वागता येईल याचा विचार करू शकतो. बरोबर? पण आई, अरे माझ्यावर खूप चिडलाय. पण मला सांग, त्याचं रागावणं स्वाभाविक नाहीये का? पण मी त्याचा राग काढण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे, पण तोच मित्राकडे निघून गेलाय. अगं रागावलाय ना, मग फोन कर त्याला, एक माफी माग त्याची. त्याला जो त्रास होतोय त्यामुळे तुला किती त्रास होतोय हे कळू दे ना त्याला.